पौष महिन्यामध्ये साजरी होणारी नवरात्र म्हणजे शाकंभरी नवरात्र। उद्याला आहे पौष महिन्याची पौर्णिमा। तर आपल्याला सकाळी अंगणामध्ये रांगोळी काढणे, उंबऱ्याचं पूजन करणे, मेन डोरला तोरण बांधणे, अन्नपूर्ण मातेची पूजा करणे। तर पार्वती माता स्वरूप अन्नपूर्ण मातेची आपण अशा प्रकारे विधीनुसार पूजन करायचं आहे। तर बघा, भाज्यांची देवी असलेली ही शाकंभरी देवी आहे, तिचा उद्याला जन्मदिवस आहे, म्हणून आपल्याला ही पूजा अगदी छान अशा प्रकारे करायची आहे। तर आपल्याकडे जो काही पालेभाज्या म्हणा, फळभाज्या म्हणा किंवा धान्य आहे, तर त्यांचा आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आवर्जून या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवा आणि अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे। त्याचबरोबर पौर्णिमा तिथी आहे, म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजा सुद्धा या दिवशी करता येणार आहे। आणि तुम्ही जर धनलक्ष्मी कुंचम सेवा करत असाल तर ती सेवा करण्यासाठी सुद्धा अगदी शुभ दिवस आहे। त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवा जर आपल्याकडे असेल तर त्याचं सुद्धा पूजन आपण आजच्या या दिवसाला करू शकतो। तर बघा, अशा प्रकारची ही पौर्णिमा तिथी आहे, म्हणून आपण हा दिवस खूप छान प्रकारे साजरा केला पाहिजे। तर शाकंभरी देवीची जी नवरात्र उत्सव आहे तो आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण पूजाविधी करून